विद्यार्थी मित्र हो, B.Ed एज्युकेशनमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण SY-B.Ed CBCS ॲन्युअल पॅटर्नमधील PE6 असेसमेंट अँड इव्हॅल्युएशन इन स्कूल एज्युकेशन या विषयातील युनिट 1 कन्सेप्ट अँड पर्पज ऑफ इव्हॅल्युएशन या प्रकरणावर आधारित मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सवर चर्चा करणार आहोत. आपण याआधी मापन, मूल्यनिर्धारण, मूल्यमापन, मूल्यांकन, चाचण्या या विविध संकल्पना समजावून घेतलेल्या आहेत. हे जे व्हिडिओ आहेत ते आपण शेवटपर्यंत पहा, म्हणजे या संकल्पना आपल्या अधिक क्लिअर होतील. या संकल्पनांवर आधारित बहुपर्यायी प्रश्न परीक्षेमध्ये कसे विचारले जातात आणि त्याचे पर्याय अचूक कसे निवडावयाचे याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. जेव्हा प्रश्नाच्या उत्तरासाठी 3 किंवा 3पेक्षा जास्त पर्याय उत्तरादाखल दिलेले असतात तेव्हा त्या प्रश्नाला बहुपर्यायी प्रश्न म्हणतात आणि ते अधिक वस्तुनिष्ठ असतात. उत्तराशिवाय जे पर्याय असतात त्या पर्यायांना विकर्षक असे म्हणतात. आता पहिला प्रश्न आपण बघूया. मूल्यमापनाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पर्याय अ, हे अनुभव प्रदान करणाऱ्या अध्ययनाच्या परिणामकारकतेचे मोजमाप करते. ब पर्याय, यात चाचण्या, निरीक्षण, पडताळासूची इत्यादी विशिष्ट साधने वापरली जातात. पर्याय क, दोन्ही अ आणि ब. आणि ड पर्याय, वरीलपैकी एकही नाही. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज करेक्ट इन टर्म्स ऑफ इव्हॅल्युएशन? ऑप्शन 1 ए, इट मेजर्स द इफेक्टिवनेस ऑफ लर्निंग दॅट एक्सपिरियन्सेस प्रोव्हाइड. बी ऑप्शन, इट युजेस सर्टन टूल्स लाईक टेस्ट, ऑब्झर्वेशन, इंटरव्ह्यू एक्सेट्रा. C ऑप्शन, बोथ A and B. and D ऑप्शन, नन ऑफ द अबाव. आपण पहिल्या पर्यायाचा विचार करू. अध्ययन अध्यापन प्रक्रिया ही उद्दिष्टाधिष्ठित असते. उद्दिष्टे साध्य करण्यासाठी योग्य अध्ययन अनुभवांची निवड करावी लागते. शिक्षक विविध अध्यापन पद्धती, तंत्रे, उपागम आणि प्रतिमानांचा वापर करून अध्ययन अनुभवांचे प्रस्तुतीकरण करतात. या अध्ययन अनुभवांची परिणामकारकता म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये झालेला इष्टवर्तन बदल. विद्यार्थ्यांच्या मूळच्या वर्तनात झालेल्या बदलाचा परिणाम स्वरूपात विचार करणे यालाच मूल्यमापन म्हणतात आणि म्हणून पहिला पर्याय बरोबर आहे. आता दुसऱ्या पर्यायाचा विचार करू. विद्यार्थ्यांच्या वर्तनाबाबतचे किंवा प्रगतीबाबतचे मापन करावयाचे असते. विद्यार्थ्यांची लेखी तोंडी प्रात्यक्षिक परीक्षा घेतो. त्यांच्या प्रगतीचे मापन गुण देऊन केले जाते आणि यास संख्यात्मक मापन म्हणतात. विद्यार्थ्यांच्या वर्तनाचे संख्यात्मक मूल्यमापन केले जाते. तसेच काही वर्तनाचे गुणात्मक मूल्यमापन करावे लागते. त्यासाठी निरीक्षण, पडताळासूची, पदनिश्चयन श्रेणी इत्यादी साधने वापरावी लागतात. म्हणजेच दुसरा पर्यायसुद्धा बरोबर आहे. आता तिसरा पर्याय आहे दोन्ही अ आणि ब. उत्तराचा हा पर्याय बरोबर आहे आणि म्हणून क पर्याय बरोबर आहे. वरील दोन्ही पर्याय बरोबर आहेत म्हणून ड पर्याय हे उत्तर असणे शक्यच नाही आणि म्हणूनच उत्तर आहे क पर्याय. आता दुसरा प्रश्न बघा. मूल्यांकन हे डॅशसाठी केले जाते. पर्याय अ, शैक्षणिक उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली आहेत हे ठरवण्यासाठी. ब पर्याय, बढती आणि निवड प्रक्रियेसाठी. क पर्याय, ज्ञान, कौशल्ये, वृत्ती आणि विश्वास यांचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी. ड पर्याय, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी. अप्रायझल इज डन फॉर डॅश. ऑप्शन ए, डिटर्मिनिंग द एक्सटेंट ऑफ विच स्पेसिफाईड एज्युकेशनल ऑब्जेक्टिव्स. ऑप्शन बी, प्रमोशन अँड सिलेक्शन प्रोसेस. ऑप्शन सी, डॉक्युमेंटिंग नॉलेज, स्किल्स, ॲटिट्यूड्स अँड बिलीफ्स. ऑप्शन डी, टू रिव्ह्यू स्टुडंट्स प्रोसेस. आता आपण पहिल्या पर्यायाचा विचार करूया. पूर्वनिश्चित शैक्षणिक उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली? विद्यार्थ्यांना वर्गात दिलेल्या अनुभवांची परिणामकारकता किती होती? शिक्षणाचा हेतू किती प्रमाणात साध्य झाला आहे हे ठरवणारी पद्धतशीर प्रक्रिया म्हणजे मूल्यमापन होय आणि म्हणून हा पर्याय चुकीचा ठरेल. आता दुसऱ्या पर्यायाचा विचार करू. मूल्यांकन हे बढती, प्रशिक्षण, विकास, प्रेरणा, प्रत्याभरण, भरपाई करणे, निवड प्रक्रिया यासाठी केले जाते आणि म्हणून ब हा पर्याय बरोबर आहे. तिसरा पर्याय आहे ज्ञान, कौशल्ये, दृष्टिकोन आणि विश्वासांचे दस्तऐवजीकरण तयार करण्यासाठी प्रक्रिया ही मूल्यनिर्धारणात केले जाते म्हणून हा पर्याय चुकीचा ठरतो. आणि चौथा पर्याय आहे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी मूल्यमापन केले जाते आणि म्हणून अचूक पर्याय आहे ब, बढती आणि निवड प्रक्रिया यासाठी मूल्यांकन केले जाते. तिसरा प्रश्न, चाचणीचा अर्थ काय आहे? परीक्षेचे कार्य आणि तपासणीचा टप्पा हा पर्याय अ दिलेला आहे.
ब पर्याय हे एखाद्या व्यक्तीची किंवा वस्तूची किंमत, मूल्य किंवा गुणवत्ता यांचे मूल्य निर्धारण किंवा अंदाज. क पर्याय किमतीचे किंवा एखाद्या वस्तूचे गुणवत्तेचे पद्धतशीर मूल्य निर्धारण. ड पर्याय दिलेल्या क्षेत्रातील ज्ञानावर एखाद्या व्यक्तीची क्षमता मोजण्याची एक पद्धत. व्हॉट इज द मिनिंग ऑफ टेस्ट? द ॲक्ट ऑफ एक्झामिनिंग ऑर स्टेट ऑफ बीइंग एक्झामिन. बी ऑप्शन an assessment or estimation of the worth, value or quality of a person or thing. C option systematic assessment of worth or merit of some object. D option a method of measuring a person's ability or knowledge in a given area. पहिल्या पर्यायाचा आपण विचार करू. घटकांचे अध्ययन अध्यापन पूर्ण झाल्यानंतर त्यातील अभ्यासक्रमाची उद्दिष्टे कितपत साध्य झाली याचा पडताळा घेण्यासाठी विविध टप्प्यांवर परीक्षण केले जाते आणि त्यासाठी तोंडी, लेखी, प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जातात. हा परीक्षेचा अर्थ आहे, म्हणून अ पर्याय चुकीचा ठरतो. एखाद्या व्यक्तीची किंवा वस्तूची किंमत, मूल्य किंवा गुणवत्ता यांचे मूल्य निर्धारण किंवा अंदाज म्हणजे मूल्यांकन होय, म्हणून ब हा पर्यायही चुकीचा ठरतो. आणि मूल्यमापनामध्ये किमतीचे किंवा एखाद्या वस्तूच्या गुणवत्तेचे पद्धतशीर मूल्य निर्धारण केले जाते, म्हणून क पर्यायसुद्धा चुकीचा आहे. आणि चाचणी ही एखाद्या व्यक्तीची क्षमता, ज्ञान किंवा दिलेल्या क्षेत्रामधील कार्यमान किंवा संपादन मोजण्याची एक पद्धत आहे, म्हणून ड हा अचूक पर्याय आहे. आता चौथा प्रश्न पहा. डॅश हे अध्ययन अध्यापन प्रक्रियेचे आवश्यक घटक आहेत. पर्याय मूल्य निर्धारण आणि मूल्यमापन. ब पर्याय शिक्षक. क पर्याय आशय. ड पर्याय हे अध्यापन साधने. डॅश इज द एसेन्शियल कॉम्पोनंट ऑफ टीचिंग लर्निंग प्रोसेस. ऑप्शन ए असेसमेंट अँड इव्हॅल्युएशन. बी टीचर. सी कंटेंट अँड ऑप्शन डी टीचिंग एड्स. अध्ययन व अध्यापनात प्रत्येक पायरीवर गुणवत्ता नियंत्रण प्रणालीचा वापर करून मूल्य निर्धारणाचा उपयोग केला जातो. अध्यापनाच्या आधी किंवा अध्यापन करीत असताना विद्यार्थ्यांचे मूल्य निर्धारण केले जाते आणि त्या निकालाचा वापर अध्यापनाविषयी निर्णय घेताना आणि प्रावीण्यात वाढ करण्यासाठी केला जातो आणि अध्यापन पद्धतीची उपयुक्तता पाहण्यासाठी मूल्यमापन केले जाते, म्हणून पर्याय अ बरोबर आहे. शिक्षक, आशय, अध्यापन साधने हेही अध्ययन अध्यापन प्रक्रियेचे घटक आहेत. शिक्षकाने विविध अध्यापन साधनांचा वापर करून सुयोग्य अध्ययन अनुभव देऊन आशय प्रभावीपणे शिकवला तरी विद्यार्थ्यांनी अध्ययन अध्यापनानंतर काय प्राप्त केले व काय प्राप्त केले नाही हे ठरवण्यासाठी मूल्यनिर्धारण व मूल्यमापन करणे आवश्यक आहे, म्हणून अ हा पर्याय सर्वात सुयोग्य आहे. पाचवा प्रश्न. आजचे तापमान 46°C आहे. हे सरासरीपेक्षा जास्त आहे आणि ते उष्ण आहे. या उदाहरणात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? पर्याय 46°C हे मापन आहे. पर्याय ब हे सरासरीपेक्षा जास्त आहे हे मूल्य निर्धारण आहे. पर्याय क ते उष्ण आहे हे मूल्यमापन आहे. आणि पर्याय ड वरीलपैकी सर्व. टुडेज टेम्परेचर इज 46°C. इट इज अबाव द ॲव्हरेज अँड इट इज हॉट. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू रिगार्डिंग दिस एक्झाम्पल? Option A 46°C is the measurement. Option B temperature is above average is assessment. Option C it is hot is evaluation. And option D all of the above. या उदाहरणात तापमानाचे केवळ संख्यात्मक मापन केले आहे. तापमान किती या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळते. मापनामुळे किती या प्रश्नाचे उत्तर मिळते, म्हणून पर्याय अ बरोबर आहे. तापमान मोजून ते सरासरीपेक्षा जास्त आहे येथे पुरावा जमा करून त्याचा अर्थ लावलेला आहे, म्हणजे ते मूल्य निर्धारण होय, म्हणून ब पर्यायसुद्धा बरोबर आहे. मूल्य निर्धारण केल्यानंतर आपण त्यावरून आपले मत व्यक्त करतो, अभिप्राय देतो, म्हणजे मूल्यमापन होय. याचा अर्थ पर्याय क हा सुद्धा बरोबर आहे आणि म्हणून वरीलपैकी सर्व हा ड पर्याय सत्य आहे. प्रश्न 6. डॅशमध्ये मार्गदर्शनासह प्रत्यापरण देखील खूप महत्त्वाचे आहे. पर्याय अ मापन आणि ड पर्याय. अलॉंग विथ गायडन्स फीडबॅक इज व्हेरी इम्पॉर्टंट. ऑप्शन ए. ऑप्शन बी टेस्ट. ऑप्शन सी इव्हॅल्युएशन. ऑप्शन डी अप्रायझल. मापनात केवळ मोजमाप केले जाते. व्यक्ती, वस्तू, घटना, निरीक्षण किंवा वैशिष्ट्यांना अंकात्मक रूप प्रदान केले जाते, म्हणून पर्याय अ चुकीचा आहे. चाचणीत व्यक्तीचे एखाद्या बाबीविषयीचे ज्ञान, क्षमता किंवा कौशल्य किंवा संपादन मोजले जाते आणि म्हणून पर्याय ब असू शकत नाही. मूल्यमापन प्रक्रियेत मार्गदर्शनासह प्रत्याभरण देखील खूप महत्त्वाचे आहे आणि म्हणून क पर्याय हा
योग्य व अचूक असा पर्याय आहे. भावी विकासासाठी व्यक्तीचे संपादन आणि त्याच्या क्षमता समजावून घेण्याची नियमबद्ध मूल्यमापन प्रक्रिया म्हणजे संपादनाचे मूल्यांकन होय. मूल्य निश्चिती या ठिकाणी केले जाते, म्हणून ड हा पर्याय उत्तर असू शकत नाही. त्यानंतर आहे 7वा प्रश्न. डॅश ही निरीक्षणे वस्तू किंवा घटनांना नियमानुसार काही अर्थपूर्ण किंवा सुसंगत पद्धतीने चिन्ह किंवा अंक प्रदान करण्याची प्रक्रिया आहे. पर्याय अ मूल्यनिर्धारण, पर्याय ब मापन, पर्याय क मूल्यमापन, पर्याय ड मूल्यांकन. डॅश इज द प्रोसेस ऑफ assigning symbols or numbers to observations, objects or events in some meaningful or coherent manner according to the rules. ऑप्शन ए असेसमेंट, ऑप्शन बी मेजरमेंट, ऑप्शन सी इव्हॅल्युएशन, ऑप्शन डी अप्रायझल. मूल्यनिर्धारण म्हणजे जेव्हा एखादा विद्यार्थी किंवा अध्ययनार्थी एक किंवा अन्य अनुदेशनात्मक कार्यक्रमांमध्ये गुंतलेला असतो, तेव्हा अध्ययनार्थ्याच्या प्रावीण्याचे मापन करण्यासाठी तयार केलेल्या प्रक्रिया आणि साधने होत. त्यामुळे पर्याय अ हा अयोग्य ठरतो. मापन ही विविध निरीक्षणे वस्तू किंवा घटनांना विशिष्ट नियमांना अनुसरून अर्थपूर्ण किंवा सुसंगत रीतीने प्रतीके अथवा अंक प्रदान करण्याची प्रक्रिया आहे, म्हणून ब हा पर्याय अगदी बरोबर आहे. ठरविलेली शैक्षणिक उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झालीत हे पडताळून पाहण्यासाठी वापरलेली सर्वंकष सूत्रबद्ध पद्धती म्हणजे मूल्यमापन होय, आणि म्हणून क हा पर्यायही चुकीचा ठरतो. मूल्यांकन ही निवडपूर्व प्रक्रिया आहे, ज्यात क्षमता आणि प्रगतीची चाचणी घेतली जाते, म्हणून ड हा पर्यायसुद्धा चुकीचा ठरतो. म्हणून या ठिकाणी ब हा पर्याय अगदी बरोबर आहे. 8वा प्रश्न. मूल्यमापनाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? अ विधान दिलेलं आहे, मापन आणि मूल्यमापन हे समानार्थी शब्द आहेत. ब विधान आहे, मूल्यमापन प्रक्रियेमध्ये मापन आणि शक्यतो चाचपणीचा समावेश होतो. क दिलेला आहे, मूल्यमापन ही मापनापेक्षा अधिक व्यापक आणि समावेशक संज्ञा आहे. आणि ड पर्याय दिलेला आहे की निर्जीव आकड्यांना संजीवनी देऊन त्यांना बोलके करण्याचे काम शिक्षक मूल्यमापनामुळे करू शकतो. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स रिगार्डिंग इव्हॅल्युएशन इज इनकरेक्ट? ऑप्शन ए मेजरमेंट अँड इव्हॅल्युएशन आर सिनोनिमस. बी द इव्हॅल्युएशन प्रोसेस इन्व्हॉल्व्स मेजरमेंट अँड पॉसिबली टेस्टिंग. ऑप्शन सी इव्हॅल्युएशन इज अ ब्रॉडर अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह टर्म दॅन मेजरमेंट. Option D, the teacher can do the work of reviving the inanimate numbers, showing the measurement and making them verbal by means of evaluation. विद्यार्थी मित्र, तुम्ही सर्वजण मापन व मूल्यमापन या संज्ञांविषयी परिचित आहात. आपल्या दैनंदिन जीवनात या संज्ञा आपण नियमितपणे वापरत असतो. काही वेळा आपण हे दोन्ही शब्द समान अर्थाने वापरतो, परंतु या दोन्ही शब्दांमध्ये मूलभूत फरक आहे. समजा तुम्ही दुकानदाराला 2 मीटर कापड मागितले, तर दुकानदार मीटरपट्टीने 2 मीटर कापड मोजेल आणि तुम्हाला कापून देईल, हे मापन झालं. आणि जर 1 मीटर कापडाची किंमत 50 रुपये असेल तर त्या कापडाची किंमत 100 रुपये होईल. परंतु जर कापडाचा प्रतिमीटर दर 160 रुपये असेल तर कापडाची किंमत 320 रुपये होईल. म्हणजे कापडाचे मूल्य हे कापडाच्या किमतीवर व दर्जावरती अवलंबून आहे. अशा प्रकारे कापडाचे मूल्य ठरवणे याला मूल्यमापन म्हणतात. म्हणून पर्याय अ चूक आहे. मूल्यमापन हे मापनावर आधारित आहे, त्यात परीक्षण किंवा चाचपणीचा समावेश होतो. मूल्यमापन ही मापनापेक्षा अधिक व्यापक व समावेशक संज्ञा आहे आणि मूल्यमापनात विद्यार्थ्यांचे अंकीय किंवा गुणात्मक किंवा दोन्ही प्रकारचे वर्णन असू शकते. मापनातून मिळालेल्या निर्जीव आकड्यांना संजीवनी देऊन बोलके करण्याचे काम शिक्षक मूल्यमापनामुळे करू शकतो. म्हणून पर्याय ब, क आणि ड हे सत्य आहेत आणि म्हणून पर्याय अ मध्ये दिलेले विधान मूल्यमापनाच्या संदर्भामध्ये चुकीचे आहे. म्हणून अचूक पर्याय या ठिकाणी अ आहे. 9वा प्रश्न. शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रतिसादाबद्दल माहिती गोळा करणे, त्यांचे स्पष्टीकरण करणे, नोंदी घेणे आणि शैक्षणिक कार्य म्हणजे डॅश. अ ऑप्शन आहे मापन, ब पर्याय मूल्यांकन, क पर्याय हे मूल्यनिर्धारण आणि ड पर्याय हे मूल्यमापन. डॅश डॅश इन education is the process of gathering, interpreting, recording and using information about pupils' responses to an educational task. Option A measurement, option B appraisal, option C assessment and option D evaluation. जेव्हा एखादी राशी
तिच्या उंची, वजन, लांबी, संख्या यांच्या संदर्भात मोजतो तेव्हा आपण मापन करतो. वस्तू किंवा व्यक्तीला निश्चित नियमांच्या आधारे क्रमांक प्रदान करणे म्हणजे मापन होय, म्हणून पर्याय अ अयोग्य आहे. मूल्यांकन ही अमूर्त गुणवत्ता, वैशिष्ट्ये, अभिरुची, अभिवृत्ती आणि आकलन क्षमता यांचे मूल्यमापन करणारी प्रक्रिया आहे, म्हणून पर्याय ब सुद्धा चुकीचा ठरतो. मूल्य निर्धारणात, शिक्षणात विद्यार्थ्यांची अध्ययन प्रक्रिया समजावून घेणे व त्यात सुधारणा करणे, निश्चित केलेल्या निकषांनुसार विद्यार्थ्यांची प्रगती आहे किंवा नाही हे पडताळण्यासाठी पुरावे गोळा करणे, त्यांचे पृथक्करण करून अन्वयार्थ काढणे, रेकॉर्ड ठेवणे या बाबी शैक्षणिक कार्यासाठी उपयोगात आणल्या जातात. त्यामुळे क पर्याय हा बरोबर आहे. मूल्यमापनामध्ये एखादी घटना घडल्यानंतर त्या घटनेसंदर्भात विशिष्ट पद्धतीने सर्वसमावेशक माहिती गोळा करून त्याचा अर्थ आपण लावतो आणि त्यावरून आपले मत व्यक्त करतो, म्हणून ड पर्याय हा चुकीचा आहे. प्रश्न 10. मूल्यमापन डॅश डॅश या प्रश्नाचे उत्तर देते. पर्याय अ आहे किती, पर्याय ब किती चांगले, पर्याय क किती शिकले आणि पर्याय ड काय शिकले. इव्हॅल्युएशन answers द क्वेश्चन डॅश. ऑप्शन ए हाऊ मच, ऑप्शन बी हाऊ गुड, ऑप्शन सी हाऊ लर्न, ऑप्शन डी व्हॉट लर्न. मापनामुळे किती या प्रश्नाचे उत्तर मिळते, म्हणून पर्याय अ असू शकत नाही. मूल्यमापनामुळे किती चांगले या प्रश्नाचे उत्तर मिळते, म्हणून पर्याय ब ह्या अचूक पर्याय आहे. किती शिकले याचे उत्तर मूल्य निर्धारणामध्ये मिळते आणि काय शिकले या प्रश्नाचे उत्तर आपल्याला चाचणीतून मिळते, म्हणून क व ड हे दोन्ही पर्याय चुकीचे ठरतात, म्हणून अचूक पर्याय आहे ब हाऊ. किती चांगले. प्रश्न 11. डॅश डॅश हे मूल्यमापन तंत्राचे जनक आहे. पर्याय अ बांदुरा, पर्याय ब ब्रुच जॉइस, पर्याय क ब्रुनर, पर्याय ड बेंजामिन ब्लूम. डॅश डॅश इज द फादर ऑफ इव्हॅल्युएशन टेक्निक. ऑप्शन ए बांदुरा, ऑप्शन बी ब्रुच जॉइस, ऑप्शन सी ब्रुनर अँड ऑप्शन डी बेंजामिन ब्लूम. बांदुरा हे त्यांच्या सामाजिक अध्ययन उपपत्तीसाठी म्हणजे सोशल लर्निंग थेअरीसाठी ओळखले जातात, म्हणून पर्याय अ अशक्य आहे. ब्रुच जॉइस अध्यापन प्रतिमानांसाठी ओळखले जातात, म्हणून पर्याय ब सुद्धा अयोग्य आहे. आणि ब्रुनर हा ज्ञानात्मक अध्ययनाचा अभ्यासक म्हणून ओळखला जातो आणि म्हणून पर्याय क हा सुद्धा चुकीचा ठरतो. आणि बेंजामिन ब्लूम हे मूल्यमापन तंत्राचे जनक होत, म्हणून ड हा पर्याय अचूक पर्याय आहे. प्रश्न 12. ज्या ठिकाणी मापन परिमाणे उपयोगाची नसतात अशी क्षेत्रे डॅश डॅशमध्ये पाहिली जातात. पर्याय अ मूल्यांकन, पर्याय ब मूल्यनिर्धारण, पर्याय क मूल्यमापन, पर्याय ड चाचणी. Areas where measurement parameters are not useful are seen in the dash dash. Option A appraisal, option B assessment, option C evaluation and option D test. मूल्यांकन ही अमूर्त गुणवत्ता, वैशिष्ट्ये, अभिरुची, अभिवृत्ती आणि आकलन क्षमता यांचे मूल्यमापन करणारी प्रक्रिया आहे आणि या सर्वांचे अचूक व योग्य मापन करण्याचे तंत्र उपलब्ध नाही आणि म्हणून निरीक्षण, स्वयंमूल्यमापन तसेच व्यक्तिनिष्ठ मतांद्वारे मूल्यांकन केले जाते आणि म्हणून पर्याय अ हा बरोबर पर्याय आहे. मूल्य निर्धारणात विद्यार्थ्यांची अध्ययन फलश्रुती ठरवली जाते. मूल्यमापनात शैक्षणिक उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली आहेत हे तपासले जाते, तर चाचणी व चाचणी देणाऱ्याची क्षमता, प्रावीण्य, ज्ञान आणि अध्ययन प्रक्रियेमध्ये ते काय शिकले आहेत त्या संपादनाचे मापन करण्यासाठी वर्णन, संकलन आणि अर्थनिर्वचन करण्याची आणि मूल्यनिर्णय घेण्यासाठी पद्धतशीर प्रक्रिया आहे आणि म्हणून पर्याय क व ड चुकीचे आहेत. पर्याय अ हे अचूक उत्तर आहे. प्रश्न 13. सर्वसामान्यपणे वापरली जाणारी शिक्षक निर्मित चाचणी डॅश डॅश. अ पर्याय नैदानिक चाचणी, ब पर्याय प्रावीण्य चाचण्या, क पर्याय घटक चाचण्या, सत्र परीक्षा, वार्षिक परीक्षा आणि ड पर्याय दोन्ही ब आणि क. द मोस्ट कॉमनली यूज टीचर मेड टेस्ट आर डॅश डॅश. ऑप्शन ए डायग्नोस्टिक टेस्ट, ऑप्शन बी अचीवमेंट टेस्ट, ऑप्शन सी युनिट टेस्ट, टर्म टेस्ट अँड ॲन्युअल टेस्ट अँड ऑप्शन डी बोथ बी अँड सी. नैदानिक चाचणी ही विद्यार्थी अध्ययनात नेमका कुठे चुकला हे शोधून काढण्यासाठी वापरली जाते, म्हणजे विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील अडचणी शोधून काढण्यासाठी ती वापरली जाते आणि या चाचणीच्या वापराला मर्यादा आहेत, म्हणून पर्याय अ अयोग्य आहे. प्रावीण्य चाचण्या, घटक चाचण्या, सत्र परीक्षा आणि वार्षिक परीक्षा या शिक्षक निर्मित चाचण्या सर्वसामान्यपणे साकारिक आणि आकारिक मूल्यमापनासाठी वापरल्या जातात आणि म्हणून पर्याय ब आणि पर्याय क हे दोन्ही पर्याय अचूक आहेत आणि म्हणून योग्य पर्याय डी हा आहे.
प्रश्न 14. वर्तनाचे मूल्य निर्धारण करण्यासाठी डॅश डॅश हे साधन वापरले जाते. अ पर्याय चाचण्या, ब पर्याय मुलाखती, क पर्याय प्रत्यक्ष निरीक्षण, ड पर्याय शोधिका. डॅश डॅश टूल इज यूज टू असेस द बिहेवियर. ऑप्शन ए टेस्ट, ऑप्शन बी इंटरव्ह्यू, ऑप्शन सी डायरेक्ट ऑब्झर्वेशन अँड ऑप्शन डी इन्व्हेंटरी. विशिष्ट गुणधर्म किंवा चल या बाबतीत एखाद्या व्यक्तीच्या सद्यस्थितीचे मूल्य निर्धारण करण्यासाठी चाचण्या वापरल्या जातात, म्हणून पर्याय अ अयोग्य आहे. मुलाखत ही प्रामुख्याने व्यक्तीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी घेतल्या जातात, म्हणून ब पर्यायही चुकीचा आहे. आणि व्यक्तीच्या वर्तनाचे मूल्य निर्धारण करण्यासाठी प्रत्यक्ष निरीक्षण, पदनिश्चयन श्रेणी आणि वारंवारता मोजणे म्हणजे फ्रिक्वेन्सी काउंट या साधनांचा वापर केला जातो, म्हणून क पर्याय बरोबर आहे. शोधिका या व्यक्तिमत्वाच्या भावात्मक अंगांसंबंधीच्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरणारे साधन आहे. प्रयोज्याच्या भावना, मते, अभिवृत्ती इत्यादी समजून घेण्यासाठी शोधिका वापरली जाते आणि म्हणून ड पर्यायही अयोग्य आहे. प्रश्न 15. पुढीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? पर्याय विधान दिलेलं आहे. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनामुळे विद्यार्थ्यांच्या केवळ बोधात्मक किंवा बौद्धिक प्रगती तपासली जाते. दुसरं विधान दिलेलं आहे. मूल्यमापनातून प्रत्याभरण आणि उपचारात्मक अध्यापनासाठी दिशा मिळते. विधान 3. मूल्यमापनात शैक्षणिक आणि सहशालेय उपक्रमांचा समावेश केला जातो. आणि आता पर्याय दिलेले आहेत. अ पर्याय फक्त 1, ब पर्याय फक्त 2, क पर्याय दोन्ही 2 व 3 आणि ड पर्याय वरीलपैकी सर्व. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज ट्रू? स्टेटमेंट 1. Continuous comprehensive evaluation only checks the cognitive progress of students. Statement 2. Evaluation provides feedback and direction for remedial teaching. Statement 3. Evaluation includes educational and co-curricular activities and the options are option A only 1, option B only 2, option C both 2 and 3 and option D all of the above. मूल्यमापनातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण बदलाविषयी आकलन व्हावे ही अपेक्षा असते. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक प्रगतीबरोबरच भावात्मक व कारक क्षेत्रांमधील प्रगतीसुद्धा तपासली जाते आणि म्हणून पहिले विधान हे चुकीचे ठरते. अपर्याय हा चुकीचा आहे. शिक्षकांकडून विद्यार्थ्यांच्या निरनिराळ्या पैलूंबाबत सातत्याने निरीक्षण केले जाते. त्यातून अभ्यासात मागे राहणाऱ्या, विषयात चुका करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चुकांचे निदान करून उपचारात्मक अध्यापन करता येते आणि म्हणून दुसरे विधान बरोबर आहे. ब पर्याय सत्य आहे. मूल्यमापनात विद्यार्थ्यांची शालेय विषयातील प्रगती, वैयक्तिक व सामाजिक गुण, अभ्यासानुवर्ती उपक्रमातील सहभाग, त्यांचे एकूण व्यक्तिमत्व इत्यादी पैलूंचे मूल्यमापन केले जाते आणि यामधून मूल्यमापनात शैक्षणिक आणि सहशालेय उपक्रमांचा समावेश केला जातो. हेही विधान सत्य आहे. म्हणून ब व क ही दोन्ही विधाने सत्य आहेत आणि म्हणून पर्याय क सत्य आहे. पहिले विधान असत्य असल्यामुळे ड हा पर्याय असू शकत नाही. 16वा प्रश्न. डॅश डॅश हे एखादी व्यक्ती किंवा वस्तूची किंमत, मूल्य किंवा गुणवत्तेचे मूल्य निर्धारण किंवा अंदाज आहे. पर्याय अ मूल्यांकन, पर्याय ब मूल्य निर्धारण, पर्याय क मूल्यमापन आणि पर्याय ड परीक्षण. डॅश डॅश इज अन असेसमेंट ऑर एस्टिमेशन ऑफ द वर्थ, व्हॅल्यू ऑर क्वालिटी ऑफ अ पर्सन ऑर थिंग. ऑप्शन ए अप्रायझल, ऑप्शन बी असेसमेंट, ऑप्शन सी इव्हॅल्युएशन, ऑप्शन डी टेस्ट. एखादी व्यक्ती किंवा वस्तूची किंमत, मूल्य किंवा गुणवत्तेचे मूल्य निर्धारण किंवा अंदाज म्हणजे मूल्यांकन होय आणि म्हणून पर्याय अ अचूक पर्याय आहे. मूल्य निर्धारण ही शिक्षकाला आपण जे शिकवित आहोत ते किती चांगल्या प्रकारे विद्यार्थी अध्ययन करतो याविषयी माहिती देणारी शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील आंतरक्रियात्मक प्रक्रिया आहे. म्हणून ब पर्याय हा अयोग्य ठरतो. आणि मूल्यमापन म्हणजे एखादा निर्णय घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीबद्दल योग्य माहिती मिळवणे, तिचे वर्णन करणे व ती सादर करणे होय आणि म्हणून क पर्यायही चुकीचा ठरतो. कौशल्य किंवा ज्ञानाची जी पातळी गाठली गेली आहे ती परीक्षणाद्वारे मोजली जाते आणि म्हणून ड हा पर्यायसुद्धा चुकीचा ठरतो. म्हणून अचूक उत्तर आहे अ पर्याय. विद्यार्थी मित्रहो, आपल्याला बहुपर्यायी प्रश्न आणि त्यांचं हे स्पष्टीकरण आणि अचूक पर्याय कसा निवडावयाचा आहे याविषयी आपल्या संकल्पना अगदी स्पष्ट झालेल्या असतील. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, एज्युकेशन चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढील अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुनश्च धन्यवाद.